महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये अनुदान द्या, सोयाबीनला प्रति क्विंटल 8,000 रुपये भाव द्या, अशा विविध मागण्या घेऊन हे लातूर येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आज दिनांक 10 सप्टेंबर मंगळवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शांततेत आंदोलन करण्यात आले। तसेच आमच्या मागण्या मान्य न झाल्यास भविष्यात जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड करू असा इशारा संतोष नागरगोज यांनी यावेळी दिलाय। आंदोलन करताय काय मागणी? आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आम्ही शेतकऱ्यांना सोबत घेऊन 2-3 दिवस माग 31 तारीख, 31 ऑगस्ट, 1 सप्टेंबर आणि 2 सप्टेंबर अशी 3 दिवस सतत लातूरमध्ये अतिवृष्टी झालेली आहे। आणि अतिवृष्टी झाल्यामुळं अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी साचलं। अनेक आपले लातूर जिल्ह्याचे तलाव मोठे किंवा धरणं भरल्यामुळं ते पाणी नदीत सोडलं। नदीकाठचे जे शेतकरी होते त्यांच्याही शेतामध्ये पाणी जाऊन नुकसान झालंय। परंतु या मुख्यमंत्री लातूरला आले होते, त्यांनी सांगितलं की पंचनाम्यांची काही गरज नाही, परंतु आज काही ठिकाणी पंचनामे होत आहेत, काही ठिकाणी होत नाहीत। म्हणजे शेतकऱ्यांना वेड्यात काढण्याचं काम चालू आहे। खरं तर आमची अशी मागणी आहे की शेतकऱ्यांना पंचनाम्याच्या वगैरे फेऱ्यात तुम्ही अडकू नका, शेतकऱ्यांना तुम्ही डायरेक्ट 50,000ची हेक्टरी मदत करा, ही आमची पहिली मागणी आहे। दुसरी मागणी आमची अशी आहे की 4,000 रुपये सोयाबीनचा भाव झालाय, 4200 4,000 रुपये। आणि काल सरकारनं जाहीर केलंय, कृषी मंत्र्यांनी जाहीर केलंय की आम्ही हमी भावानुसार सोयाबीन खरेदी करू। परंतु हमी भावानुसार जरी सोयाबीन खरेदी केलं तर 4,892 रुपये हमी भाव आहे। म्हणजे 4,892 रुपयानुसार जर आपण 7चा ॲव्हरेज एकरी धरलं तर 34,000 रुपये होतात आणि 28,000 रुपये हा एकरी शेतकऱ्यांचा सोयाबीनचा खर्च आहे। त्याच्यामुळे सोयाबीन परवडू शकत नाही। म्हणजे हमी भावानं जरी खरेदी केलं तरी दुसरी आमची मागणी अशी आहे की शेतकऱ्यांना 8,000 रुपये सोयाबीनला प्रति क्विंटल भाव देण्यात यावा। ई पीक पाहणीची जी अट आहे ती ई पीक पाहणीची अट त्यांनी असं केलं की विमा किंवा नुकसान भरपाई किंवा अनुदान ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे त्यांनाच मिळणार। परंतु अनेक शेतकऱ्यांचं सर्व्हर डाऊन असल्यामुळं या कंपनीचं ई पीक पाहणी त्यांची होत नाही आणि म्हणून ती अट सुद्धा यांनी तात्काळ रद्द करावी। यासोबत ज्या शेतकऱ्यांना गतवर्षी दुष्काळी परिस्थिती होती, दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना विमा मिळणं गरजेचं होतं, परंतु शेतकऱ्यांना विमा लातूर जिल्ह्यामध्ये मिळालेला नाही। त्यामुळे खरीपाचा आणि रब्बीचा दोन्ही विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात यावा। या व इतर मागण्यासाठी आम्ही आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं शेतकऱ्यांना घेऊन या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करत आहोत। जर आता हे आम्ही आंदोलन सुरुवात केली आहे, संपूर्ण जिल्ह्यामध्ये या 2-3 दिवसामध्ये आम्ही रस्ता रोको आंदोलन, कॅन्डल मार्च काढणार आहोत। जर समजा या लोकांनी आता या आमच्या मागण्या मान्य नाही केल्या, सोयाबीनला भाव नाही दिला, शेतकऱ्यांना मदत नाही केली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाधिकारी कार्यालयावर सुद्धा जाऊन तोडफोड आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, याची यांनी नोंद घ्यावी। न्यूज 15 मराठीसाठी असलम शेख, लातूर।